नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज मी झटपट चवदार अशी करडीची भाजी बनवत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर ही करडीची भाजी बाजारातून आणून स्वच्छ निवडून 1-2-3 पाण्याने धुवून घेतली आहे। यासाठी लागणार आहे लसूण आणि हिरवी मिरची, जी आपण या मिक्सरच्या जारमध्ये टाकून जाडसर अशी वाटून घेणार आहोत। 2 हिरव्या मिरच्या घेतल्या मी आणि 9-10 लसूण पाकळ्या। तर हे आपण जाडसर असं वाटून घेऊ। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। तर असं हे जाडसर वाटून घेतलं आहे। आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ। अगदी कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये आपण ही भाजी बनवत आहोत। थोडंसं तेल टाकून घेते। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल गरम होते तोवर आपण ही धुतलेली करडीची भाजी जी आहे ती चिरून घेणार आहोत। आधी भाजी कोणतीही पालेभाजी असू द्या, आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि मगच चिरायची आहे। आपण ही भाजी सुक्की बनवत आहोत। काही ठिकाणी ही रस्सा भाजी देखील बनवतात। आता तेल गरम झालंय, यामध्ये आपण हे वाटलेलं लसूण हिरवी मिरची टाकणार आहोत। छान परतून घ्यायचं तेलावर, याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत। अगदी झटपट होते ही भाजी। 2 ते 3 मिनिटांमध्ये वाफून ही भाजी खाण्यासाठी तयार होते। तर नक्की अशा माझ्या पद्धतीने करून पहा। आणि हो, व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तुम्हाला तर एक लाईक नक्कीच करा। आता ही मिरची आणि लसूण छान असं परतून तयार झाला आहे। खमंग फोडणी झाली आहे। यामध्ये टाकू आपण पाव चम्मच हळद, पाव चम्मच लाल मिरची पावडर। आपण हिरवी मिरची घेतल्यामुळे लाल मिरची अगदी कमी टाकली आहे। आता ही बारीक चिरलेली करडीची भाजी जी आहे ती टाकून देऊ आपण यामध्ये। आता ही चांगली मिक्स करून घेणार आहोत। मीठ लगेच न टाकता आपण थोडीशी परतून झाल्यावर टाकणार आहोत, म्हणजे मीठ जास्त होणार नाही। पालेभाज्या कसं सुरुवातीला खूप साऱ्या अशा मोठ्या दिसतात आणि मग शिजल्या की एकदम कमी होतात। त्यामुळे कधी मेथीची पालकची भाजी शिजल्याच्या नंतरच मीठ टाकायचं आहे। तर पहा, परतून देखील झाली आणि कमी देखील दिसत आहे। आता आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीनुसार। मीठ टाकायचं आणि मिक्स करून 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवून ही भाजी वाफवून घेणार आहोत, पाणी न टाकता। म्हणजे या भाज्यांची कसं जी मूळ चव आहे ना ती आपल्याला लागली पाहिजे, अशा पद्धतीने ह्या भाज्या बनवायच्या। आता मध्यम आचेवरती 2 मिनिटं ही भाजी आपण शिजवून घेऊ। आता 2 मिनिटं झाली आहेत। आपण भाजी चेक करून घेणार आहोत। बघा, मस्त अशी शिजली आहे आणि आता ही भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे। चमचमीत अशी करडीची भाजी। तुम्ही तुमची पद्धत कशी आहे मला नक्की सांगा। तुम्ही कशा पद्धतीने बनवता आणि ही अशा पद्धतीची करडीची भाजी तुम्हाला आवडली नाही आवडली ते सुद्धा मला नक्कीच सांगा। आता गॅस बंद करते आणि ही भाजी
एका प्लेटमध्ये काढून घेते. तर ही भाजी मी सांगेन तुम्हाला की ज्वारीच्या भाकरीबरोबर खा, अप्रतिम अशी लागते. आणि आता कसं या भाजीचं सीझन आहे, म्हणजे आपल्याला तर 12 महिने ही भाजी मिळते बघा मार्केटमध्ये, पण आता या थंडीच्या दिवसामध्येच चवदार लागते ही भाजी. नक्की करून बघा अशा पद्धतीने, आणि कशी झाली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच छानशा झटपट रेसिपीसह. तर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलाच आहे, एक लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. आणि हो, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. ज्यांनी आधीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. भेटू पुन्हा अशा छानशा रेसिपीसह.